मोठ्या साईजचा ब्लाऊज आहे, तर अस्तरचा कपडा इथं फक्त 80 सेंटीमीटर आहे. तर या 80 सेंटीमीटरमध्ये फक्त आपण इथं मोठ्या साईजच्या ब्लाऊजची कटिंग करणार आहोत. आता यामध्ये आपली 40 साईजचा ब्लाऊज आहे, तर आपला चौथा भाग 10 इंच होतो. तर 10 इंचमध्ये आपल्याला 2 इंच शिलाई मार्जिन ठेवायची आहे समोरच्या बाजूने. टोटल आपल्याला 12 इंचची घडी टाकायची. बारा इंचची घडी टाकतो टोटल. आता इथे बाहीची उंची बघूयात. आपल्याला समोरचा जो कपडा आहे तिथे आपल्याला इतका ऍडजस्ट होतो का आपल्याला ते बघून घ्यायचं आहे. बाहीसाठी ठीक आहे. आता आपण अंगावरती म्हणजे ब्लाऊज वरती पूर्ण मापे बघणार आहोत. इथे जेव्हा आपण ब्लाऊज कटिंगला सुरुवात करू त्यावेळेस आपल्याला अगोदर पाठीमागची उंची घ्यायची आहे. इथे पाठीमागच्या उंचीनुसार आपण इथे कटिंग करणार आहोत. आता बघा उंची आहे इथे 14.5 इंच. यामध्ये 1 इंच ऍड करायची, 15.5 इंच घ्यायची. आता उंची आणि रुंदीचे माप घेऊन झाले आपले. आता इथे आपण शोल्डरची रुंदी काढूया. आता शोल्डरची रुंदी काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपली जी हुकची बाजू आहे ही हुकची बाजू आहे, तिथून आपल्याला एक सरळ अशी लाईन ओढायची. तर ह्या लाईन पासून आपल्याला आपली जी बाही आहे आपण जोडलेली या बाहीपर्यंतची रुंदी काढायची आपल्याला. आता इथे 5.5 इंच रुंदी येते बघा. ही पूर्ण 5.5 इंच रुंदी यामुळे येते की आपला जो गळा आहे तो खूप डीप मध्ये आहे. खूप जास्त रुंदीचा गळा आहे. रुंदी आणि लांबी खूप जास्त गळ्याची. त्यामुळे आपण इथं शोल्डरची रुंदी आहे ती आपली कमी झालेली आहे. आता आपण इथं मोंढ्याची उंची बघून घेऊया. आता मोंढ्याची उंची बघण्यासाठी आपल्याला या शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे आणि इथून आपण जी आपली बाही जोडलेली आहे, बाही खोलीचा जो भाग आहे हा आपला इथपर्यंत आपल्याला रुंदी बघायची किती आहे ती इथून. आता इथे बघा 5.5 इंच ही रुंदी आलेली आहे. तयार रुंदी 5.5 इंच. तर यामध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वरची घालायची. यामध्ये शोल्डरची शिलाई मार्जिन आपल्याला अर्धा इंच घालायची. मग आपण रुंदी इथं 6 इंच घेऊयात. 5.5 इंच आपली शोल्डरची रुंदी झाली आणि उंची मोंढ्याची 6 इंच घेऊ. आता त्यानुसार इथं माप टाकून घेऊयात. 14.5 मध्ये आपल्याला 1 इंच ऍड करायचे. 15.5 इंच आपल्याला उंची घ्यायची पूर्ण. 15.5 इंच आणि आपली शोल्डरची जी रुंदी आहे ती आपली 5.5 इंच आली होती तयार रुंदी. मग आपण इथं काय करू, या रुंदीपेक्षा आपल्याला इथं रुंदी वाढवायची म्हणजे आपल्याला शिलाई मार्जिन लागणारच आहे त्यासाठी. तर इथं 6-6.5 इंच घ्यायची. तुम्हाला शिवण्यासाठी जितकी लागत असेल तितकी मार्जिन. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही मार्जिन शिल्लकची ठेवायची. आता इथे बघा 5.5 इंच आलं होतं तर आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची म्हणजे 6 इंच इथे घेऊयात आपण मोंढ्याची. तर काही वेळेस काय होतं, कस्टमरची हाईट जर कमी असेल, हा भाग
हाईट कमी असेल तर मोंड्याची उंची कमी होते. इथे 6 इंच इथे. आता बाही खोलीची रुंदी बघूयात आपण किती, तर त्यानुसार आपण इथं मोंडा उंची घेऊयात परत एकदा. तर बाहीची जी गोलाई आहे, शोल्डरवरती टेप ठेवायचा आहे. आपली जी बाहीची खोली आहे तिथपर्यंत सर्कल राऊंड मध्ये बघा. आता जशी आपण बाही जोडलेली आहे अगदी त्याच पद्धतीनं बाही मापून घ्यायची आहे. यानुसार जर तुम्ही बाहीची फिटिंग केली किंवा कटिंगही केली तर एकदम परफेक्ट ब्लाऊज बसतो बघा. इथे बघा या पद्धतीनं. आता आपली इथं 9 इंच आलेली आहे मोंड्याची गोलाई. आता आपण ही जी गोलाई आहे ती आपण मागच्या जी बाजू आहे आपली इथे आपण टाकून बघूयात कुठपर्यंत येतं ते. आता इथं अर्धा इंच सोडून द्यायचं. यानुसार आपण ही मोंड्याची उंची वाढवू. इथं 9 इंच वरती आपला बरोबर आकारात घ्यायचं आहे. 9 इंच आपला आलं पाहिजे तिथपर्यंत. आता इथं थोडीशी उंची वरती वाढवूयात आपण. आपला गळा डीप मध्ये असल्यामुळे आपण थोडासा तिरपा आकार घेतलेला आहे तिथं, इथून आणि इथून आपण आता उंची मापून घेऊयात गोलाई आपली. आता इथे बघा 9 इंच इथपर्यंत हे आपलं आलेलं आहे. आता इथे 9 इंच आलं तर आपल्याला हे 10 इंच सुद्धा टाकायची आवश्यकता नाही. आपलं येऊन जातं बरोबर. बघू शकता तुम्ही आपलं जे माप आहे ते आपलं परफेक्ट इथं माप आलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही मोंड्याच्या गोलाईवरती फिटिंग केली तरी तुमचा ब्लाऊज हा बरोबर बसतो. आता इथं आपल्या गळ्यानुसार आपण इथं मोंड्याची गोलाई घ्यायची आहे जो आकार आहे. आता इथं 1.25 इंच वरती मी इथं मार्क केलेला आहे. तर यामधून आपल्याला हे हाफ घ्यायचं इथे आणि हाच हाफ आपल्याला इथं उंची टाकायची आहे वरच्या बाजूने. आता ह्या उंचीला आपल्याला आकार द्यायचा आहे गोलाकार. इथून आता आपण काय करू, आपली पूर्ण जी ब्लाऊजची कमरेची रुंदी आहे कमरेची रुंदी मापून घेऊयात. रुंदी मापताना आईची जी पट्टी आहे ती सोडून द्यायची. इथं ही आपल्याला मापामध्ये घ्यायची नाही आणि इथून आपल्याला बरोबर पट्टी पूर्ण कमरेचा जो भाग आहे तो आपण मापून घ्यायचा आहे. म्हणजे आपली दोन्ही बाजूची समान फिटिंग येते. आता इथे बघा 39 इंच पूर्ण कंबर आलेला आहे. तर तुम्ही असा टाकून घ्यायचा आहे टेप. आता इथं चौथा भाग घ्यायचा आहे 39 चा. टक्स तुम्हाला अर्धा इंच म्हणजे दोन्ही टक्स तुम्हाला अर्धा इंच पकडायचे, कारण मग आपल्याला कपडा कमी पडतो. त्यामुळे टक्सची रुंदी कमी घ्यायची. आता आपण गळ्याची उंची मापूयात. गळ्याची उंची मापण्यासाठी आपण डायरेक्ट पट्टीची उंची मापून घ्यायची. पट्टीची आता इथे बघा शिवून आपली पट्टी 3.5 इंच आहे, तर आपल्याला 4.5 इंच इथं पूर्ण गळा घ्यावा लागेल. 4.5 इंच म्हणजे अर्धा इंच आपल्या इथे जाईल, अर्धा इंच पट्टीसाठी जाईल, बरोबर 3.5 इंच येऊन जाते. गळ्याचा डीप वाढवण्यासाठी गळ्याची रुंदी घ्यायची. तर 4 इंच वरती रुंदी घेतली. इकडून मी 2 इंच रुंदी घेते गळ्याची. तिरपा आकार द्यायचा आहे आणि इथून 1 इंच वरती गोल आकार द्यायचा.
मागचे टक्स 2 इंच मध्यभाग घ्यायचा आहे. इथून आपल्याला थोडासा तिरपा आकार द्यायचा वरती पट्टी सरळ येण्यासाठी. आता याची कटिंग करून घेऊया. तिरपा कट मारायचा आहे टक्स पासून. गळ्याची कटिंग करून घ्यायची. आता ही कटिंग आपण इथपर्यंत करणार आहोत इथून. आणि हा जी पट्टी आहे ही आपल्याला अशीच ठेवायची, हिला कट करायचं नाही. आता इथून हा जो भाग आहे आपल्याला जसाच तसा आपल्याला आखून घ्यायचा आहे. फक्त यातून आपल्याला कमी काय करायचं, जी क्रॉस पट्टीची उंची आहे ती आपल्याला कमी करायची आहे. तुम्ही ब्लाऊज वरती मापून घ्यायची. साईड भागाची उंची तर मापून घ्यायची कुठपर्यंत आहे ती. अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडायची. त्यानुसार इथून इथपर्यंत गळा बघून घ्यायचा आहे आपला. गळ्याची उंची टाकून घ्यायची. शिलाई मार्जिन 1 इंच वाढवायची. आता आपण हे उचलून घेऊयात. इथं गळा टाकून घेतला कटोरीपर्यंतचा. मोंडा उंची जशी मागची घेतली होती तशीच, फक्त आपण समोरच्या बाजूने 1 इंच वरती आकार द्यायचा आहे. आता इथे मोंड्याची खोली जी आहे ती तुम्ही ब्लाऊज वरती सुद्धा मापून घेऊ शकता. सव्वा 2 इंच आहे तर 3.25 इंच घेऊयात. इथून साईड मोंड्याची रुंदी टाकून घ्यायची आहे. आता इथं 3 इंच आहे तर आपण 3.5 इंच घेऊयात कटोरीच्या शिलाई मार्जिन सहित. इथून आपल्याला इथं कटोरीचा सेट द्यायचा आहे असा. आता याची कटिंग करून घेऊयात अशी, जशी आपण आखणी केलेली आहे ती अशीच. आता इथे आपण कटोरी टाकून घेऊयात. आपल्याला जितका फॅब्रिक कमी पडेल तितका आपण अस्तरला इथं कटोरीसाठी जोड लावायचा आहे. आता इथं ब्लाऊजची उंची जास्त असल्यामुळे इथं जोड लावा लागणार आहे आपल्याला. आता या ठिकाणी बघा, आपल्याला जर कटोरी काढायची असेल तर इथून आपल्याला गळ्याचा आकार द्यायचा आहे अगोदर.
घ्यायचा आणि ही बरोबर उंची टाकून घ्यायची इथून. असा जॉईन करून घ्यायचा इथं. आता इथे आपण कटोरीची रुंदी बघूयात. साईज जास्त असल्यामुळे डायरेक्ट इथं 8 इंचाची कटोरी घेतलेली आहे. कटोरीचा आकार जास्त असल्यामुळे तर या कटोरीनुसारच आपल्याला कटोरी काढायची आहे. 8 इंच आहे, त्यामध्ये आपण 2 इंच टक्स टाकूयात, 10 इंच आणि 1 इंच आपली शिलाई मार्जिन. टोटल 11 इंच आपल्याला पूर्ण रुंदी घ्यायची आहे कटोरी वाढवण्यासाठी. 11 इंच इथपर्यंत येतं. आपण कटोरी पुरेट मध्ये ठेवलेली आहेत बघा. आता इथून आपला टक्स पॉइंट घेऊया. टक्स पॉइंट आहेत आपला चौथा भाग. त्यामध्ये 1.5 इंच खाली यायचे आणि तिथून 3.5 इंच खाली यायचं. आता 11 इंचचा हाफ घ्यायचा इथं 5.5 इंच वरती. इथून असा तिरपा आकार द्यायचा आणि हा सुद्धा तिरपा आकार असा आहे. ही झाली आपली कटोरी. इतर हिची कटिंग करून घेऊयात. आता हा भाग मी कटिंग करत नाही, तुम्ही जॉईंट केल्यानंतर त्याची कटिंग करून घेईल. आता इथं दुसरा भाग आपला बाहीसाठी. तर बाहीसाठी पण आपल्याला जॉईंट द्यावं लागणार समोर. आपल्या मोंड्यानुसार बाही काढायची आहे. मोंड्याच्या भागानुसार 1/2 इंच वरती फोल्ड करायचं. तिथून कपडा मापून घ्यायचा आहे किती आहे तो बरोबर. इथून तिरपा टेप पकडायचा. दोन इंच शिलाई मार्जिन सोडून द्यायची. आपली जी मोंड्याची गोलाई होती 9 इंच, तिचा हाफ आपल्याला इथे घ्यायचा आहे. इथून हा
मागचा भाग झाला. मेन फॅब्रिक वरतीची कटिंग करून घेऊया. अगोदर बाही काढून घेऊया.